आईपाशी गेला, आईला म्हणतो आहे आई मला लोणी दे ना. आईने लोणी दिलं, खात बसला खिडकीपाशी. इतक्यात त्याचे मित्र आले, एक बी शिदा नाही, वर्ध वाकोल्या पेंद्या सुदाम्या, चारी पाची साही साती मित्र आले. म्हणताय कृष्णा आम्हाला पण थोडं लोणी देणार आहे. भगवंताने लोणी त्यांना दिलं, खाऊ लागले. माता यशोदेला राग आला. यशोदा म्हणते आहे याच्या पोळी माझा पोरगा खात असताना तुम्ही जर जवळले तुमच्या तंगड्या तोडीन. ओ बापरे, का बरं? मया पोऱ्याने तुमचा घास बसीन. नारद म्हणे बट्या गावलियाचा घास बसतो आणि हे काय घास बसणार आहे. भगवंताला वाईट वाटलं. संध्याकाळ झाली. भगवंताने मित्रांना बोलवलं. काय झालं? म्हणे कृष्णा आम्हाला लोणी भेटत नाही रे. का बरं? तुमच्या घरी पण तर दूध दही आहे ना, गाई आहे म्हशी सगळे. मग तुमची आई म्हणे आमची आई काय करते, बाजाराला विकण्या निघाले, दही दूध ताकाने लोणी गावाई ग, दही दूध ताकाने लोणी बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात चुराना है. चला भगवंत गोपिकेंपाशी गेला. गोपिकेंना अडवलं. गोपिकेंना अडवता अडवता गोपिका सांगताय कृष्णा एक नाही जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरे